36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोसमी आणि तांत्रिक अशा अनेक समस्यांना तोंड देत कसेबसे आपल्या शेतामध्ये शेतकरी आपल्या पिकांची अहोरात्र मेहनत करत चांगले उत्पादक वाढीसाठी त्यांची देखभाल आणि संगोपन करत आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरणाच्या तांत्रिक समस्याही सोसाव्या लागतात. त्यामध्ये महावितरण कंपनी सुद्धा शेतकऱ्यांना अनेकाविध कारणांनी त्रास देत आहे. माणा येथील गट क्रमांक 366 मधील वीज 1 वर्षापासून चालू असलेली A1ची परवानगी नसल्याचं कारण दाखवून अशोक गोपाळराव साळवे या शेतकऱ्याची वीज जोडणी करून दोघांनी मिळून फसवणूक करून 10 लाखांच्या पिकाच्या पाण्याअभावी नुकसान केले. प्रकाश राऊत मीरा इलेक्ट्रिकल या ठेकेदारास 1.3 या योजनेखाली विद्युत जोडणीसाठी ई कामे देण्यात आली. विद्युतचे सर्व सामान आणून DY कडून या सामानाची तपासणी करून लाईनचे काम पूर्ण केले. माणा येथील ज्युनियर इंजिनियर यांनी काम पूर्ण केले. मीटर देण्यात यावे असे पत्र DY यांना देण्यात आलं. DY ऑफिसकडून मीटर निघाल्यानंतर ते बसवण्यात आले. लाईन चालू झाली आणि पिकांना वर्षापासून पाणी देणे सुरू होते आणि अचानक A1ची परवानगी नाही म्हणून लाईन बंद करण्यात आली. याबाबत शेतकऱ्याला याची काय माहिती? वास्तविक मीटर मिळाले, ग्राहक क्रमांक मिळाला, वीज बिल मिळाले असे असताना एका फालतू आणि बेजबाबदार ठेकेदारानं A1ची परवानगी न घेतल्यानं शेतकऱ्याचे 10 लाखांचे नुकसान झाले. ठेकेदाराने स्वतःच्या अक्षरात 2 पंचांसमक्ष लिहून दिले की लाईनसाठी लागणारे सर्व दस्तऐवज पूर्ण करून देईल. त्यासाठी 3000 रुपये घेतले. पण या दोघांच्या गध्या कारभारामुळे शेतकऱ्याचे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं. याला जबाबदार कोण? शासनानं याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात येते. माना येथे विद्युत लाईनसाठी सन 2021 मध्ये मी ऑनलाईन अर्ज केला होता. शासकीय खर्चाने मंजूर न झाल्याने मी 2023 मध्ये स्वखर्चाने लाईन घेतण्यासाठी प्रकाश राऊत मीरा इलेक्ट्रिकल या ठेकेदारामार्फत लाईनचे सर्व साहित्य आणून घेतले. त्यानंतर डिप्टी इंजिनियर मूर्तिजापूर यांनी सामानाची तपासणी केली व काम सुरू करण्यास सांगितले. प्रकाश राऊत यांनी सर्व काम करण्यासाठी जुनेद माना या मजुराला सांगितले. ज्युनियर इंजिनियर यांनी सर्व काम झाल्याचं रिपोर्ट हा डिप्टी इंजिनियर यांना मूर्तिजापूर यांना दिला. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर यांनी पुन्हा काम पूर्ण होऊन त्यांना मीटर देण्यात यावे असं डिप्टी इंजिनियर मूर्तिजापूर यांना पत्र दिलं. 1 वर्षभर माझा वीज पुरवठा सुरळीत चालू होता आणि माझ्या शेताला पाणी देणं चालू होतं. परंतु अचानक MSCBच्या डिप्टी इंजिनियर यांनी ज्युनियर इंजिनियर यांना सांगून 16/10 रोजी माझा वीज लाईन पुरवठा बंद केला. ही सर्व काल ठेकेदाराची आहे. मी त्यांना जाऊन तिथे भेटलो की बाबा माझा वीज पुरवठा बंद खंडित का केला, तर ठेकेदाराने AIची परमिशन घेतली नाही. आता AIची परमिशन काय असते हे आम्हा शेतकऱ्याला काय समजणार? हे सर्व कामं त्या डेप्टी इंजिनियरचे आणि त्या ठेकेदाराचे संगनमतन करून माझी फसवणूक केली. त्यामुळे माझ्या शेतातील 10 लाख रुपयाचं नुकसान आज झालेलं आहे. तरी याला जबाबदार कोण आहे? तरी शासनाची दखल घेऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी व मीरा इलेक्ट्रिकल ह्या प्रकाश राऊत यांचं लायसन कायमस्वरूपी बंद करून होणारी शेतकऱ्याची फसवणूक थांबवावी अशी शासनाला विनंती करता येईल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रवी खिराडे, मूर्तिजापूर.